स्टार न्यूज मराठी, नवे पाऊल नवी दिशा। विट्याच्या तहसील कार्यालयात महिलांची तुफान गर्दी। नागेवाडी जिल्हा परिषद गटातून शीतलताई बाबर यांनी दाखल केला अर्ज। शिवसेनेच्या अनेक दिग्गजांचेही अर्ज दाखल। तुम्हाला सोने खरेदी करायचंय तर मग चला विट्याच्या ओम ज्वेलर्समध्ये। विट्यातील प्रथमच सोन्याचे 100% BIS 916 हॉलमार्क ज्वेलरी शोरूम, HUID प्रमाणित सर्व दागिने, सोने तारण कर्ज योजना ही सुरू। तर मग एक वेळ अवश्य भेट द्या। आमचा पत्ता ओम ज्वेलर्स, सराफपेठ, बँक ऑफ महाराष्ट्र समोर विटा। संपर्क श्री भगवान ढमाले गार्डीकर, डॉक्टर विशाल शिंदे मोराळे। आज या ठिकाणी मोठ्या शक्ती प्रदर्शनाने तुम्ही या ठिकाणी अर्ज दाखल केलाय, काय सांगू? याला शक्ती प्रदर्शन म्हणायचं का नाही हे मला माहिती नाही, कारण हे शक्ती प्रदर्शन नाही, हे माझं बळ आहे। न बोलवता या सगळ्या महिला आमच्या सोबत इथे कोणाच्या कोणामार्फत माहिती मिळाल्यामुळे या सगळ्या इथे आमच्यासाठी बळ देण्यासाठी आलेले आहेत। तर शक्ती प्रदर्शन म्हणण्यापेक्षा शक्ती देण्यासाठी इथे या सगळ्या जमा झाल्या, तेवढंच सांगू इच्छिते। मी स्वतः या निवडणुकीसाठी नागेवाडी गटातून 14-1 मधून मी अर्ज भरलेला आहे। जिल्हा परिषदेसाठी मी ही निवडणूक लढवते शिवसेना। जर बघितलं तर शिवसेनेकडून अर्ज अनेक जणांनी दाखल होतात, विरोधात उमेदवार मिळत नसते असं झाले तर आरोप होतो। बाबर कुटुंबियांचं पहिल्यापासून एक मंत्र म्हणूयात असं आहे की विरोधकांकडे लक्ष देण्यापेक्षा आम्ही आमच्या कामावरती लक्ष केंद्रित केलेलं आहे। त्यामुळे विरोधक कोणी आहे की नाही याकडे प्रामाणिकपणे माझं स्वतःचं लक्ष नाहीये। जिल्हा परिषदेवर शिवसेनेची लक्ष आहे का? नगरपालिकेत म्हणजे माफ करा, लहानतोंडी मोठा घास घेते, पण हा प्रश्न विचारण्यापूर्वी एवढं लक्षात येणं अपेक्षित आहे की मी अशा महामानवाची सून आहे की ज्यांनी पद आणि कुठल्याही कारणास्तव स्वतःच्या स्वार्थास्तव कधीही कुठली निवडणूक लढवलेली नाही आहे। आणि आम्ही आता जिल्हा परिषदेसाठीच ही निवडणूक लढवतो आणि दोन्ही तालुक्यातील आटपाडी आणि खानापूर तालुक्यात आमच्या सगळ्याच सीट्स पंचायत समितीच्या आणि जिल्हा परिषदेच्या याव्या याच्यासाठीच बाबर कुटुंबीय झटतंय। नागेवाडी गटातून माझ्या मैत्रीण शीतलताई बाबर उभा राहत आहेत, तर त्यांना आम्ही प्रचंड मताने विजयी करणारच आहोत आणि फुल जितका करता येईल तेवढा फुल वहिनी आम्ही तुम्हाला सपोर्ट करू। जेवढं आमच्याच्यानं होईल तेवढं आम्ही सपोर्ट करणारच आहे आणि त्यांना प्रचंड मताने विजयी करणार आहे। हनुमंत महादेव निकम नागेवाडी गणातून शीतलबाबा आणि माऊलीचे उमेदवार पाटील या दोन उमेदवारी बाबर कुटुंबियाकडून उभे आहेत। आमच्या मतदारसंघातून आमचा नागेवाडी गण हा भावांचा पहिल्यापासून हुकमाचा गट आहे आणि बाबर कुटुंबियाने जेवढं आमच्या गटावर प्रेम केलं आहे तेवढं कधीच कुणी केलेलं नाही। प्रत्येक गोष्ट गटातील आणि कामाच्या बाबतीत जी कामं झालेली आहेत ती बाबर कुटुंबियाशिवाय कुठल्याही गटाने काम केलेलं नाही। तरी ह्या इलेक्शनला आम्ही सर्वजण बाबर कुटुंबियाला जास्तीत जास्त मतदान करून जास्त मताने विजय करू एवढंच मी ग्वाही देत। आज या ठिकाणी विधानसभेचा निकाल बघितला, नगरपालिकेचा निकाल बघितला, आता जिल्हा परिषद पंचायत समितीसाठी काय वाटतं तुम्हाला? परिस्थिती बदलली? परिस्थिती काही बदललेली नाही। हे विरोधक काही जरी म्हणले तरी 100% बहुमतानं आम्ही निवडून येणार, हे गॅरंटी आमची चारही गणात। सर्वप्रथम मी स्वर्गीय अनिल भाऊंच्या पवित्र स्मृतीस अभिवादन करतो व त्याचबरोबर कार्यसम्राट आमदार, आमचे कर्तव्यदक्ष आमदार युवा नायक सुहास भैया व अमोल दादा यांनी व सर्व पक्षांनी माझ्यावर जी जबाबदारी टाकली ती मी निश्चितपणे यशस्वीपणे पार पाडून लोकांच्यापर्यंत मी पोहोचण्याचा प्रयत्न करेन। हो, आता केला ना अर्ज। बाळवणी जिल्हा परिषद गटातून प्रथमच आमच्या आळसंद गावाला मान आणि सन्मान मिळतोय। गावात अगदी
दिवाळीत साजरी झाली म्हटल्यासारखं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. कारण गेल्या 70-75 वर्षात पहिल्यांदा आमच्या गावाला जिल्हा परिषदेची उमेदवारी मिळाली. गावाला या माध्यमातून न्याय देण्याचं काम सुहासबाईंनी केलं. ज्याप्रमाणे सुहासबाईंनी आमच्यावर विश्वास टाकलाय त्याप्रमाणे गावात आम्ही ज्याप्रमाणे विधानसभेला सुहासबाईंचं काम केलं, ज्याप्रमाणे ग्रामपंचायतीला आपल्या पार्टीचं पक्षाचं काम केलं, त्याहीपेक्षा नेटानं यावेळेला नक्की गाव आमचं हिम्मतभाऊंच्या पाठीमागे उभं राहिलं तरी मात्र शंका नाही. गावामध्ये नितीन राजे विरुद्ध हिम्मतभाऊ अशी लढत होते त्याचं बघताय. अहो कसं आता राजे महाराजे राजवाड्यात राहणार, आता गोरगरीब सर्वसामान्यात हसून खेळून लुळून दिवस काढणार आमचं हिम्मतभाऊ नेतृत्व आहे. आता राजेंच्या महाराजात काय कामानिमित्त जायचं म्हटलं तर ते महालाच्या गेटवर द्वारपाल अडवते ते. तसं हिम्मतभाऊच्या घरात चुलीपर्यंत जावं तुम्हाला कवाय बारमाय जायला एंट्री आहे. त्याच्यामुळे सर्वसामान्यांचं नेतृत्व आहे आणि कधी कुणाच्या हाकेला धावणारं नेतृत्व. आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी यूट्यूब चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा.